नमस्कार मैत्रिणींनो, थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण तोंडाची चव वाढवणारी झणझणीत अशी रेसिपी मिरचू बघणार आहोत. तर होय, मिरचू बनवण्यासाठी ना 250 ग्रॅम होईल एवढी मिरची विकत आणली होती. मिरची अगदी बघा हिरवीगार मस्त आणि जास्त तिखट पण नाही अशी निवडली आहे, कारण मिरचू बनवण्यासाठी जास्त तिखट किंवा जास्त फिकट अशी मिरची न अगदी थोडीशी तिखट अशी मिरची घ्यायची. तर मिरची घेताना बघा मी छान अशी मिरची घेतली होती, धुवून निवडून त्याचे देठ वगैरे काढून घेतले होते. त्यानंतर बघा मिरची बनवण्यासाठी आपणाला ना साहित्य लागणार आहे. त्यात थोडंसं 2 चमचे होईल एवढं तीळ घेतले आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत, त्यानंतर मोहरी 20-25 होतील एवढ्या लसूण पाकळ्या आणि थोडेसे जिरे वगैरे घेतले आहेत. तर बघा शेंगदाणा अगदी मंदाच्यावर ना छान असे थोडेसे डाग पडोस्तर भाजून घ्यायचे आहेत, जास्त करपवायचे नाहीत, नाहीतर त्याची चव बिघडली जाते. अशा प्रकारे शेंगदाणे वगैरे छान भाजून घेतले होते. त्यानंतर बघा ह्याच्यात मंदाच्यावरच असे थोडे पांढरे तीळ भाजून घेतले आहेत. अगदी लाल होईपर्यंत भाजायचे नाहीत, नाहीतर त्याची चव बदलली जाते. अगदी थोडेसे तीळ तडतड होईपर्यंत भाजून घेतले होते अगदी बघा छान असे. त्यानंतर ते थोडे थंड करून घेतले, एका वेगळ्या भांड्यात काढून छान थंड वगैरे करून घेतले. तोपर्यंत मिरचीचे बारीक तुकडे केलेले भाजून घ्यायचे होते. ते भाजून घेण्यासाठी बघा मी अगदी 1 पळी तेल होईल एवढे तेल कढईत टाकले आहे. त्यानंतर मिरचीचे तुकडे त्यातच टाकून घेतले आहेत. अगदी थोडेसे डाग पडोस तर छान अशी मिरची परतून घेतली आहे. बघा जास्त थोडी तिखट असल्यामुळे मिरची आता ठसका वगैरे लागत आहे. तर बघा अशा प्रकारे छान थोडे डाग पडोस तर मिरची छान भाजून घेतली आहे. अगदी छान मंद याच्यावर भाजून घेतल्याने मिरची छान भाजली जाते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. कारण जास्त हाय फ्लेमवर भाजली गेली का मिरचीवरून फक्त डागळली जाते आणि व्यवस्थित भाजली जात नाही. त्यामुळं तसं न करता अगदी थोड्या मंदाच्यावर मिरची छान भाजून घ्यायची, म्हणजे छान भाजली जाते आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते. बघा अशा प्रकारे मिरची भाजून घेतली होती. मिरची भाजून झाल्यानंतर थोडे ते वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतली. मिरची भाजतानाच अगदी थोडीशी नमक वगैरे ॲड केले ना खूप त्याला टेस्ट येते आणि खायला पण ते खूप भारी लागतं. प्लेटमध्ये काढून घेतली. मिरची थंड होईपर्यंत बाकीचं शेंगदाणे आणि तीळ थोडे थंड झाले होते. तोपर्यंत मग मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यातच थोडासा लसूण आणि मोहरी टाकून त्यात जिरे पण ॲड केले आहेत बघा. आणि तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतले होते आणि तेच बारीक केलेले मिश्रण परत त्याच कढईत छान असे 4 पळ्या तेल सोडलं. 4 पळ्या अगदी आरामशीर तेल पुरेसं होतं, कारण जास्त जर तेल टाकलं तर ते तेलकट होतं आणि खायला पण ते फारसं काही बरं लागत नाही. म्हणून अगदी 4 पळ्या अगदी छान योग्य रीतीने पुरल्या होत्या आणि मस्त झाली होती मिरची. तर बघा त्यानंतर बघा थोडंसं तेल गरम होऊ दिलं आणि त्यात नंतर जिरं मोहरीची फोडणी दिली. थोडीसं लसूण पण त्यात चांगला लालसर होईपर्यंत भाजला आणि त्यानंतर बारीक केलेलं वाटण त्याच तेलात छान असं परतून घेतलं. त्यानंतर बारीक केलेलं वाटण त्यात छान परतून घेतलं. अगदी मस्त अशी मिरची तयार होते बघा अशा पद्धतीने जर केली. थोडीशी हळद पण त्यातच ॲड केली होती, म्हणजे त्या मिरचीला कलर पण छान येतो आणि दिसायला पण खूप भारी दिसते. अशा प्रकारे छान वाटण वगैरे छान भाजून घेतलं. त्यात मिरची आणि
गॅस बंद करून परत मिरची ॲड केली आणि छान अशी परतून वगैरे घेतली होती. खूप मस्त होते. आणि आमच्याकडे ह्याला मिरचूच म्हणतात. तुमच्या भागात काय काय कोणकोणते शब्द प्रयोग केले जातात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटासा प्रयत्न आहे, लाईक करायला विसरू नका. आमच्याकडे ह्या मिरचीला मिरचू असे म्हटलं जातं. तर बघा, अगदी जेवणाची रंगत वाढवतं आणि तोंडाची चवही वाढवते. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. अगदी बघा, छान त्यात 3 लिंबू बारीक करून मीठ टाकली होती, म्हणजे थोडंसं आंबटपण पण त्याला छान येतं. कोण कसं करतं बघा, लिंबू पिळून टाकतो, पण तसं न करताना असं लिंबाच्या फोड्या टाकल्या की छान मुरला जातो आणि छान लागतो, छान मिरची लागतो. असं आपण कसं करतो, मिरची काही पटकन एका दिवसात खाण्याची गोष्ट नसते.